अगं सारिका, ये की लवकर. कुठं हास? माय माय माय, आता लय दुखायला. लय दुखायलंय की, पोट लय दुखायलंय मव. राधिका, माय घाबरू नको, ये जरासं सहन कर माय पोरी. आई, हे घ्या दूध. जे तू औषधाची पुडी आणली होतीस ते टाकली का? तुम्ही बिनघोर राहा, मी टाकलं. माय लय दुखायलंय की. माय, हे दूध आणले मी ताईसाठी हळद टाकून. हे जर पिलं तर जरा चांगलं वाटेल ताईला. बाई राधिका, माय उठ बरं, हे जरासं दूध पिऊन घे, तुला बरं वाटेल. आता ॲम्ब्युलन्स येतच असेल, मग जाता येते. माय नको ये, मला नाही पिवा वाटायलंय दूध. माय मला काही खाता येणार नाहीये, मला लय त्रास व्हायला, सहन होईना झालंय गड्या. आता मला काही देऊ नको खायला बिन प्यायला बी, मी काहीच पिना गड्या. मायो, माझे पोट दुखायले की. माय ते दूध मला दे, ते दूध मी पिते, मला तरी जरासं बरं वाटल. अगं बाई, तुझ्यासाठी दुसऱ्या दुधाचा गिलास आणते मी, हे वहिनीला पिऊ दे. नाही, मला प्यायचं नाही, मला पिवा वाटणं झालंय. माय मला दे, मग पोट दुखायले, मी तरी पिते. मीच पिते माय दूध, जाऊ दे वहिनी पिना झालं तर. अगं सारिका, जाय तू जाय, तिच्या हातातला गिलास घे, तिला दूध पिऊ देऊ नको. जर तिने हे दूध पिलं तर तिच्या लेकराला काही व्हायचं होय. जाय लवकर, गिलास घे की तू. आई, मी काय बोलू अशा टायमाला आई? अरे देवा, आता मी काय करू? हिनं तर दूध पिलं की हे याच्यात जहर टाकलं होतं. आता काय होईल ह्या पोरीचं आणि तिच्या लेकराचं? आई माझं पोट लय दुखायले की, मी काय करू आई? आई माझं पोट लय दुखायले आणि मला सहन होईना झाले आता. आई चल की लवकर दवाखान्यामध्ये. बाई लय दुखायले की काय माय पोट तू? ओय आई, लय दुखायले, आता सहन होईना झाले मला. माय मोय पोट लय दुखायले की. माय बाई, इला बी त्रास सुरू झाला काय की, डिलिव्हरी होते काय की दोघीची पण. हॅलो दादू, तू कुठं हस रे? जरा ॲम्ब्युलन्स लवकर घेऊन ये बरं बापा. हॅलो आई, काय झालं? एवढी भीतभीत काऊन बोलायली तू? अरे दादू, दोघीचा पण डिलिव्हरीचा वेळ झालाय वाटायले, जरा लवकर ॲम्ब्युलन्स घेऊन ये बरं, दोघीला घेऊन जावं लागते हॉस्पिटलला. बरं आई, मी लगेच घेऊन येतो ॲम्ब्युलन्स. सिस्टर, माझ्या पोरीची तब्येत तर बरी आहे ना? तिचं बाळ कुठं आहे? तुम्ही कोण आहात पेशंटच्या? ही माझी लेक आहे. सिस्टर, तुम्ही मला हे सांगा, माझ्या मुलीला मुलगा झालाय का मुलगी? तिचं बाळ बराबर तर आहे ना? अरे तुम्ही कशी आई आहात तिची? जे की अशा अवस्थेत तिच्या सोबत काय झाले ते तुम्हाला माहित नाही. लक्ष दिलं नाही का तिच्यावर? काय खाण्यात गेले तिच्या? जे पण खाल्ले ना तिनं, त्याच्यामुळे तिचं लेकरू मेलेलं जन्माला आले. पोरग आलते जन्माला, पोरग. आई, असं वाटायले त्या औषधानं असर केला काय की आपण इथं आणता ताईच्या शरीरामध्ये ते औषध पूर्णपणे गेलं आणि बाळाला त्याच्यामुळे नुकसान झालं. एक तर ताईला 8-9 वर्षानंतर लेकरू होऊ लागलं. आता ताईच्या घरचे काय म्हणतील? ताईचा नवरा, ताईची सासू ताईला घरी तरी ठेवतील की नाही ताईच्या? सारिका, जे पण झालंय ना ते आपल्या दोघीमुळे झालंय. मला वाटायले की लय मोठी चूक झाली काय की आपली. हे जे पण झालंय ना ते मी आता होऊ देणार नाही. सिस्टर, या दवाखान्यामध्ये माझ्या सुनाला पण आणलं होतं आज. तिची पण डिलिव्हरी होती. तिला काय झालंय? पोरग झालंय का पोरगी? असं का? हे दोन्ही पण पेशंट तुमचेच आहेत का? त्यांना मुलगा झालाय? ते तर दोघं माय लेक एकदम बरोबर आहेत. दोघांची तब्येत एकदम टनटन आहे. सिस्टर, मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय, पण मी जे काही बोलायले ना ते तुम्ही ध्यान देऊन ऐका बरं का. प्लीज ध्यान देऊन ऐका. माझ्या सुनाला जे पोरग झाले ना ते पोरग आणून माझ्या लेकीला द्या. आणि जे माझ्या लेकीला पोरग झाले ना ते पोरग तिथं नेऊन द्या आणि त्याला सांगा की तुमचं पोरग मेलेलं जन्माला आले म्हणून. सिस्टर प्लीज. ओ बाई, हे काय बोलताय तुम्ही? ओ सिस्टर, माझ्या नंदाला 8-9 वर्षानंतर लेकरू बाळ होऊ लागलं, पण माहित नाही काय झालं की त्याचं लेकरू मेलेलं जन्माला आलं. आणि माझी नंद जर बिना लेकराची तिच्या सासर घरी गेली ना तर तिच्या सासर घरचे लोक तिला घरात ठेवणारच नाहीत. हे बघा बाई, समजून घ्या तुम्ही मला. ओ बाई, हे असं काही होणार नाही आणि तुम्ही असा विचार पण करू नका. ते बाळ त्यांचं आहे तर मी ते बाळ यांना कसं आणून देईल? तुम्ही मला हे सांगा, तुम्ही होत्या तरी कुठं जेव्हा यांनी हे जहर खाल्लं? तुम्ही स्वतः सगळं लक्ष द्यायला पाहिजे होतं. सिच्युएशन काय होती बाईची आता? हो सिस्टर, मला मान्य आहे आमच्या चुका झाल्या, पण तुम्ही आता काहीतरी करा. मी तुम्हाला या गोष्टीसाठी 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. काय? 2 लाख रुपये?
हो सिस्टर, मी 2 लाख रुपये तुमच्या नीट हातात द्यायला तयार आहे आत्ताच्या आता. पण ते बाळ आणून माझ्या लेकीजवळ द्या आणि हे बाळ तिच्यापाशी नेऊन द्या. बरं ठीक आहे, मी हे काम करायला तयार आहे तुमचं. तुम्ही बाहेर बसा, मी करते हे काम आणि तुम्हाला नंतर बोलवते मधात. थँक्यू सिस्टर. बरं झालं बाई, 4 महिने पण मी एवढी कमाई करू शकले नसते. 2 लाख. अगं राधिकाला काय झालं? तिचं लेकरू कुठं आहे? ना तुझ्या हातात आहे बाई राधिका, ना दादूच्या हातात आहे. कुठं आहे बाळ? अव आत्या, सगळ्याचं नशीब माझ्या लहान सुनासारखं माझ्या लेकीसारखं नसतंय ना. काय? माझ्या बोलण्याचा अर्थ असा की सगळ्याच्या नशिबामध्ये पोरं नसतात. म्हणजे माय, ताईला झालेलं लेकरू मेलेलं जन्माला आलं. ताईच्या नशिबामध्ये तर पोरगच नाही. काय म्हणाली तू ही? बाई राधिका, हे खरं आहे का? काय बोलाली ती? मला तर काही समजना हाला यायचं. काय झालंय मला तू सांग बरं बाई. होय माय, देवानं तर मला लेकरू दिलं, पोरगही दिलं आणि देताच लगेच माझ्या बाळाला घेऊनही गेला देव. माझ्या नशिबामध्ये तर पोरग नाहीच वाटायलंय माय. पण काय नाही, मला देवानं दिलेला सुंदर 2 गोड पोरी होता. मम्मी, बाळ कुठे? बाळ बाळ चिंकी, तूच तर आहेस ना माझं बाळ. पिंकी, चिंकी, तुम्ही दोघीच तर आहात ना माझं बाळ. माय, मी पोरामध्ये पोरीमध्ये भेदभाव करत नाही. मला माझ्या पोरीच माझे पोरं आहेत. बरोबर दादा, पोरामध्ये आणि पोरीमध्ये भेदभाव करायलाच नाही पाहिजे. जे पोरी करतात ना आजच्या काळामध्ये, ते तर पोरं पण करत नाहीत. मायबापाची सेवा असो की मग नोकरी, पोरी तर पोरापेक्षा जास्त पुढं आहेत. त्यामुळे दादा, तू एवढं टेन्शन घेऊ नको. तुझ्या पोरीच तुझे पोरं आहेत. चल ग बाई, माझ्या लेकीची माझ्या नातवाची नजर काढ बरं. आरती कर, चल घरात घेऊन. हो आई. अरे काय झालं माझ्या बाळा? तू का म्हणून रडायला मा पिल्लू? माझ्या सोन्या, रडू नको की मा माझ्या बाळा. बाळा रडू नको मा माझ्या पिल्लू. का म्हणून रडायले मा माझं बाळ एवढं? काय झालं हो ताई? हे बाळ एवढं रडायले का म्हणून? वहिनी काय झाले की हो? लेच रडायले, दूधही पिना झाले काय नाही. मला तर काहीच कळना झाले का म्हणून रडायले बाळ ते एवढं. बरं ताई, माझ्या जवळ द्या बाळाला, मी घेते. हो हो, घ्या ना वहिनी. तुम्ही शांत बसवा आता याला. रडू देऊ नका बरं वहिनी, लय रडायले हे. हो हो ताई. अहो वहिनी, हे तर तुमच्या कुशीत आलं की लगेच शांत झालं. हो हो ताई, हे तर माझ्या कुशीत आलं की लगेच शांत झालं. रडणंच बंद झालं माझ्या बाळाचं. काय झालं हो वहिनी? काय विचार करायला तुम्ही? काय सांगू ताई, मी तर माझ्या नशिबालाच दोष द्यायले. माझ्या नशिबामध्ये तर ही खुशी नव्हतीच. अहो वहिनी, नका टेन्शन घेऊ तुम्ही. जर तुमच्या नशिबामध्ये असेल ना वहिनी, तर ती खुशी तुम्हाला नक्कीच मिळेल. अगं मोनिका, तुला मी किती वेळा सांगितलंय, या बाईची सावली सुद्धा या बाळावर पडू देऊ नको. आणि तू हसकी त्या खुशीमध्ये बाळाला दिलस. अगं आई, असं कसं बोलायली तू वहिनीच्या बाऱ्यामध्ये? एक तर बाळ खूप वेळचं रडू लागलं, कसंच राहिना गेलं. तितक्यात वहिनी आल्या. वहिनीनं घेतलं जवळ तर बाळ एकदम शांत झालं. बघ की, तूच बघ की, जसंच वहिनीने बाळाला घेतलं की ते लगेच शांत झालं आणि झोपी पण गेलं. कसं सांगू मी ह्या पोरीला, येडपड दिमाकाची कुठली की. ते बाळ तिचं तर भय, तिच्या कुशीत शांत राहणार नाही तर कोणाजवळ राहील. आणि मग ह्या पोरीला तर डोकंच नाही. तिला सांगाव तरी कसं? मला तर वाटायलंय की या बाईची सावली या लेकरावर पडू बी नाही. हिला जर माहिती पडलं हे बाळ तिचं हाय, मग ह्या लेकीजवळून या बाळाला घेऊन टाकायची होय मग. अगं मोनिका, घरामध्ये दुसरं कोणी नव्हतं का? तुझ्या लहान वहिनीला बोलवलं असतं, मला आवाज दिला असता, आम्ही आलो असतो की तुझ्या बाळाला घ्यायला. या बाईला बोलवायची काय गरज होती? अपेक्षा पायाची कुठली की 2 पोरीला जन्म देऊन ठेवलाय आणि 3रं लेकरू मेलेला जन्माला घातलंय. काय झालं बाई, एवढा आवाज कशाचा यायलाय? अगं सारिका, मी तुला किती वेळा म्हणलं मोनिकाच्या लेकरावर लक्ष दे म्हणून. माझ्या लेकीच्या लेकरावर लक्ष देणार नाहीस तर कुठं द्यायलीस तू? कोण्या कामामध्ये एवढी बिझी आहेस? ही राधिका माझ्या पोरीच्या मागं पुढं फिरत राहते तिच्या बाळाला घेण्यासाठी. मला तर भीती वाटते या बाईची. माझ्या लेकीच्या बाळाला काही व्हायचं व्हायच्यामुळं. अपेक्षा पायाची हाय. ताई, बाळाला घ्या तुम्ही. आई, मला असं कधीच वाटलं नाही किंवा वाटणारही नाही की ताईच्या बाळाला माझ्यामुळं काही व्हावं म्हणून. बाळ तर रडू लागलं म्हणून त्याचा आवाज ऐकूनच मी इथं आले. मी तर हे बघण्यासाठी आले होते की लेकरू एवढं रडायले काऊन माय. जर असंच असेल नाही
तुमचं म्हणणं आहे की मी बाळाला या घेऊ नये, तर मी इथून पुढे ताईच्या जवळ पण कधी जाणार नाही आणि बाळाला घेणार पण नाही. बाळाला जर हात लावलीस ना इथून पुढे राधिका, तर बघ माझ्या इतकं वाईट नाही, त्याच्यापासून दूर राह बघ तू. तुझी तर सावली पण नाही पडली पाहिजे माझ्या लेकीच्या बाळावर. वहिनी, तुम्ही नका काळजी करू. मला पण हे बिलकुल बरं वाटत नाही की आई आणि वहिनी तुमच्या सोबत असं बोलतात, असं वागतात म्हणून. ताई, माझं तर नशीबच खराब आहे हो. देवाने जर माझ्या बाळाला नेलं नसतं तर माझं बाळ पण माझ्या कुशीत खेळलं असतं आणि आईनं पण मला असं बोलल्या नसत्या, टोमणे मारले नसते. मोनिका, तुला मी किती वेळा सांगितलंय त्या बाईकडे तुझ्या लेकराला देऊ नको म्हणून. तुला तर अक्कल नसल्यासारखीच वागायलीस. डायरेक्ट त्या बाईच्या कुशीमध्ये बाळाला द्यायलीस. अगं आई, तू असं कसं बोलायली, मला तुझं काही कळच ना झालंय. वहिनी खूप चांगले आहेत आणि ते माझ्या बाळाला कधीच काही करणार नाहीत. तुला बोलण्यात अर्थ नाही, पण इथून पुढे बाळाला द्यायचं नाही, मी तुला सांगायले बघ. या आईला आणि वहिनीला झालंय तरी काय, असं कामून बोलायला ह्या. बाळ किती वेळचं रडायले, काय का झोपल्यात की काय आहे की? मी जाऊ का नको जाऊ? माय ताईला एवढी झोप कशी लागली बरं? उठावलं ताईनं, किती लेकरू रडायले, मला बाहेरपर्यंत आवाज यायलाय. त्याचा गळा सुकायचा आहे रडून रडून. मला वाटायले ताई झोपल्यात काय की, एकदा जाऊन बघूच काय की बाळाला. हे काय, ताई तर एकदम गाढ झोपीमध्ये होता, त्यामुळे तर बाळ एवढं रडायले तरी पण त्यांना आवाज जाईना झालाय. ताई 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 उठा की हो, बाळ लय रडायले किती वेळचं. त्याला उठून घ्या किंवा दूध तरी पाजवा की त्याचा गळा कोरडा पडायचा व्हय. ताई, ओ ताई, ताईला लय गाढ झोप लागली वाटायले. बाळा थांब, मी तुलाच घेते. पण माझ्या सासूनं आणि माझ्या जावनं जर बघितलं तर घरामध्ये भांडणच होतील. मी काय करू, याला कुशीत घेऊ का नको घेऊ? आता एवढं रडायले, मी त्याला उचलूनच घेते माझ्याजवळ. जे काय बोलतील ते बोलू दे त्यांना, मी ऐकून घेईल. नको रडू रे माझ्या बाळा, रडू नको रे माझ्या बाळा. चल बरं, तुला मी चंदा मामाचं गाणं ऐकवते. हा सारिका, बोल की, कशाला बोलवला मला इकडं? काय काम होतं तुझं? आई, मला तर लय टेन्शन येत राहिले. एकटी राहिले की मला नुसती भीती वाटायली. अगं कशाची ग, काय झालंय? आई, मला तर असं कधी कधी वाटते, जे आपण माग कांड केले तर ताईचं बाळ तुमच्या लेकीला दिलं, नंदबाईला, ही गोष्ट फुटणार तर नाही ना आई? आई, ही गोष्ट कधी फुटणार तर नाही ना, जे मोनिका ताईजवळ जे बाळ आहे ते राधिका ताईचं भय म्हणून? कारण मोनिका ताईचं बाळ जन्माला आलं होतं तेव्हा ते मेलं होतं, आणि ते बी आपल्यामुळंच. राधिका ताईला जे दूध दिलं होतं औषध टाकून त्यांचं बाळ वाचू नये म्हणून, तेच दूध ताईनं पिलं, मोनिका ताईनं, तुमच्या लेकीनं, आणि त्याच्या बाळासोबत असं झालं. बाप रे, हे काय बोलायला ह्या दोघी? आणि मग आपण त्या सिस्टरला सांगून राधिका ताईचं बाळ आपल्या ताईजवळ नेऊन टाकलं. आई, ह्याच गोष्टीमुळे मला रात्र झोप लागना चालली. मला लय भीती वाटायली. अगं सारिका, कसं माहित पडेल कोणाला? ना तू सांगशील ना मी सांगणार, दुसरं कोणाला माहित आहे घरामध्ये? त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नको की. हो आई, तुम्ही तर बरोबर बोलायल्या, पण किती केलं तरी जरासं भीती वाटतेच ना या गोष्टीची. अगं सारिका, तू भ्यायलीस का मला भीती घालायलीस तेच कळना झालंय. एक तर 8 वर्षानंतर माझ्या लेकीला लेकरू झालं होतं, ते बी तसं. आई, औषध दिल्यामुळे झालं, तसंच झालं नाही ती. ओ हो, पण झालंच ना शेवटी. तू टेन्शन घेऊ नको, मला देऊ नको गे माय बसून इथं. मला माहित नव्हतं एवढा कांड केलाय माझ्या माईनं. ती माझ्या लेकराला माझ्या बहिणीच्या वटीत घातलं आणि आम्हाला सांगितलं की तुझं लेकरू मेलेलं जन्माला आलं म्हणून. काय झालं काय नाही ते मी माहिती काढतो जाऊन आता. आई, आता हिला काय झालंय? आई आई, माझं बाळ नाहीये माझ्या रूम मध्ये. आई, माझ्या सोबतच झोपलं होतं बेडवर. काय काय बोलायलीस तू? होय आई, माझ्या सोबतच घेऊन झोपले होते. माझा डोळा लागला, आता बाळच नाही माझं. मी बघितलं बाहेर पण इकडे पण कुठं दिसेना झालंय माझं बाळ. कुठे गेलं आई माझं बाळ? बघून दे, मला शोधून दे माझं बाळ. आई बाई, तुझं तुला तरी कळायलंय का? तू कसं बोलायलीस? त्याला का चलता फिरता येते की काय इकडे तिकडं? आई, एकदा राधिका ताईच्या रूम मध्ये बघू तर चला की. हो हो, चल बरं. आई चल लवकर चल. अरे हे काय?
राधिका ताई तर मोनिका ताईच्या लेकराला घेऊन शांत झोपल्या ताई एकदम. आणि तिकडं मोनिका ताई रडू रडू परेशान व्हायल्या ता. आणि इकडं राधिका ताई लेकराला घेऊन आरामात आपल्या झोपल्या ता. आई, ओ आई, इकडे या लवकर जरा. इकडे येऊन बघा जरा. मोनिका ताईच्या लेकराला राधिका ताई घेऊन झोपल्या ता. अरे हे काय झालं? मोठ्या वहिनी जवळ माझं बाळ कस काय? ह्या वहिनी माझ्या रूम मधून माझ्या बाळाला इकडे कधी घेऊन आल्या ता? मला तर माहित पण पडलं नाही. ग मोनिका, याच्यामुळे मी तुला एकदा नाही तर 1000 वेळा सांगितलं असेल की या बाईपासून लेकराला दूर ठेव म्हणून. तिची सावली सुद्धा पडू देता येत नाही बाळावर. पण तुझ्या तर काही लक्षात येत नाही. आता बघितलंस का डोळ्यानं? बराबर रात्रीच्या टायमाला तुझ्या लेकराला घेऊन आली आणि स्वतःजवळ येऊन झोपू घातलंय. लोक सोनं नाणं पैसा धन दौलत चोरतात, पण तुझ्या वहिनीनं तर तुझ्या लेकराला चोरलं. ती अपेक्षा पायाची आहे. तुला सांगितलं तरी तू कळना झालंय. म्हणती माझी वहिनी लय चांगली आहे. बघ तुझी वहिनी किती चांगली आहे ती. अहो आई, तुम्ही असं का म्हणून बोलायल्या? रात्रीच्या टायमाला बाळाचा लयच आवाज येऊ लागला, लय रडू लागलं म्हणून मी गेले आणि मी तिथे जाऊन ताईला उठवलं. पण ताईला उठा म्हणलं, आवाज दिले, ताई उठल्या नाही. लय गाढ झोप लागली होती ताईला. बाळ रडून रडून त्याचा गळा कोरडा पडला होता म्हणून बाळाला तिथून माझ्याजवळ मी घेऊन आले आणि बाळाला दूध पण पाजलं बॉटल मधलं आणि इथं माझ्याजवळ झोपू घातलं. मी बाळाला चोरलं नाही व आई. बस त्याला झोपू घालून इथंच टाकलं माझ्याजवळ. राधिका, आता खूप झालं तुझं. बस झालं आता तुझे नाटक. या घरात राहायचं नाही इथून पुढे तू. आई, आई, तुम्ही असं कसं बोलायल्या? मी हे घर सोडून कुठं जाणार? माझं घर आहे, मी नाही जाणार कुठं. मला माहित आहे तू माझ्या लेकीच्या लेकराला घेतल्याशिवाय राहणारच नाहीस. त्यामुळे मी तुला आता माझ्या घरात सहन करणार नाही. या घरातून तू निघून जाय बघ आणि तुझ्या त्या 2 लेकीला घेऊन जा इथून. आई, आई, तुम्ही कसं बोलायल्या? हे घर माझं आहे आणि माझ्या 2 लेकीचं घर आहे. हे तुम्ही मला कसं काढता म्हणायला इथून? मी जाणार नाही या घरातून. हे घर माझं आहे. हा, तू असं नाही ऐकणार. तुला धक्के बुक्के मारून घरातून काढावं लागणार आहे. चल निघ घराच्या बाहेर. आई, आई, तुम्ही असं का म्हणून करायला? मला का म्हणून काढायला घराच्या बाहेर? तुला या घरात मी ठेवणार नाही. लवकर निघ बाहेर. अरे ही आई काय करायली माझी? वहिनीला घरातून बाहेर काऊन काढायली? वहिनीनं असं पण एवढं काही केलं नाही की वहिनीला घरातून बाहेर काढायली आई माझी. हे घे तुझी बॅग आणि निघून जा या घरातून तुझ्या 2 लेकीला घेऊन. अपेक्षा पायाची कुठली की? अगं शांता, अगं कामून करायलीस ग अशी तू? त्या बिचाऱ्या राधिकावर कामून अत्याचार करायलीस तू असा? आत्या, तुम्ही जर लय जास्त बोलल्या ना तर तुम्हाला पण या घरातून काढल तिच्या सोबत. अगं जाय ना, कामून जाय ना झालीस तू इथून. लाजे कशी वाटना झाली की कशी बेशरमासारखी उभं राहिलीस इथं तू. आई, मला वाटायले ताई अशा जाणार नाही का? तुम्ही धक्के बुक्के मारून इथून ताईला बाहेर काढा. आई, सारिका, तुम्हाला धक्के मारायची गरज नाही माझ्या 2 लेकीला आणि माझ्या बायकोला. स्वतःच माझ्या 2 लेकीला आणि माझ्या बायकोला घेऊन दूर निघून जाईल इथून कायमचा. अरे दादू, तू घर सोडून जाण्याचं काम न बोलायलास. या घरातून कोणी जाईल तर तुझी बायको आणि तुझ्या 2 त्या लेकी जे की आहेत अपेक्षा पायाच्या. तुला माहित तरी आहे का दादू? माझ्या लेकीच्या लेकराला तुझी बायको घ्यायली स्वतःजवळ, दूध पाजवायली. रात्री तर तिनं कमालच केली. अर्ध्या रात्री उठून गेली आणि लेकराला गपचूप आपल्या रूम मध्ये घेऊन गेली झोपायला. घरात कोणाला सांगितलं पण नाही की माझ्या जवळ आहे म्हणून. आम्ही किती परेशान झालो तुला माहित तरी आहे का? माझी लेक किती रडली, तुझी बहीण नुसती रडून घेऊ लागली. तिला वाटलं कोण नेलं की लेकराला. जीवात जीव राहिला नव्हता तिच्या. बस आई बस. किती नावं घालतीस माझ्या बायकोवर तू? ती काही बोलत नाही, सगळं काही ऐकून घेती, तर तू तुझ्या मनानं किती पण बोलशील तिला, काही पण नावं टाकशील तू तिच्यावर. आणि हे घर कसं माझं म्हणायलीस तू? जर माझा परिवारच इथं नाही, माझ्या परिवाराचा ठिकाणा इथं नाही, तर हे घर कसं झालं माझं? तू आणि सारिकानं जे चुकीचं केलंय ना माझ्या बायको सोबत, त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. काय काय चुकीचं केलंय? सारिका, तू जे केलंस ना, तुला तर त्याची देव बराबर सजा देईल. काय केलंय मी असं? काय केलंय तू? माझ्या बहिणीजवळ जे लेकरू आहे ना, जे बाळ आहे ना, ते माझ्या बायकोचं लेकरू आहे. माझं बाळ आहे ते. काय? सिस्टर, इकडे या जरा तुम्ही. आई, सारिका, यांना तर ओळखत असणार ना तुम्ही 2 जणी. आली का आठवण? 2 लाख रुपये दिले होते तुम्ही. सिस्टर, मॅडम, तुम्हीच सांगा आता काय झालं होतं त्या दिवशी. खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते. हो, त्या दिवशी ह्याच होत्या आणि यांची लहानी सून होती.
हो, यांनीच मला सांगितलं की यांच्या सुनजवळचं लेकरू आणून यांच्या लेकीजवळ द्या, कारण यांच्या लेकीचं बाळ मेलेलं जन्माला आलं होतं. आणि मला यांनी हे पण सांगितलं की ते मेलं कशामुळे होतं. ते औषध दिलं होतं दुधामध्ये आणि ते औषधाचा गिलास तुम्ही पिण्याऐवजी यांच्या लेकीनं पिला, ज्यामुळे यांच्या पोरीचं बाळ पोटातच मेलं. आणि मग मला यांनी सांगितलं की माझ्या सुनेचं बाळ माझ्या लेकीच्या वटीत टाका, मी तुम्हाला 2 लाख रुपये देते. पहिले तर मी नाही म्हणले होते, पण नंतर मी यांच्या सुनेचं बाळ यांच्या लेकीच्या वटीत टाकलं आणि यांच्या सुनेला सांगितलं की तुमचं लेकरू जन्मताच मेलं म्हणून. आणि काही पैशामुळे मी पण लालची झाले होते, त्याच्यामुळे माझ्याकडून पण खूप मोठी चुकी झाली. अगं शांते, मला माहित नव्हतं की तू एवढी मोठी चंडाळी नागिन हसते आणि घरातल्याच माणसाला चावायलीस. आई, आई तुम्ही माझ्यासोबत खूप चुकीचं केलं, खूप चुकीचं केलं तुम्ही माझ्यासोबत. तुम्ही माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तुम्ही एका बाळाला मारलंच ना आई. मग ते माझं असो की ताईचं, तुमच्या लेकीचं, घराचा तर तुम्ही खेळच करून टाकला आई. माझ्या 2 मुलींनी तुमचं काय बिघडवलं आई? तुम्ही कधीतरी त्यांना जवळ घेतलं, त्यांना जीव तरी लावला का तुम्ही? तुमच्या लेकाच्या लेकी होता त्या, तुमच्या नातीन होता. तुम्ही मला या घरातून काढण्याचा प्रयत्न करू लागले ना, आता मी स्वतः या घरात राहणार नाही. राधिका, यांना असं सोडून जाशील का तू? पोलीसवाल्याला बोलो, पोलिसाला फोन करा. हो ताई, माय बरोबर बोलायली, तुम्ही पोलिसाला फोन करा आणि या दोघीला अटक करायला सांगा, कारण या दोघींनी माझ्या बाळाला मारलं, माझ्या बाळाची हत्या केली या दोघींनी. यांना अटक करा. या दोघीला मी कसं सोडणार नाही आणि माफ पण करणार नाही. राधिका वहिनी, हे बाळ तुमचं आहे, तुम्ही त्याची आई आहात. हे घ्या बाळाला. आई, वहिनी, मला 8-9 वर्षानंतर लेकरू होऊ लागलं, पण तुमच्या चुकीमुळं, तुमच्या कर्मामुळं आज मला माझं बाळ गमवावं लागलं. या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी चालले पोलीस स्टेशनला. अगं मोनिका,